तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं या चॅनलवरती स्वागत आहे. आज आपण परीक्षेसाठी महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्र बोर्ड एक्झामसाठी महत्त्वाचं असा हा दुसरा धडा आपण इथे बघणार आहोत, की हा धडासुद्धा अतिशय सोपा आहे आणि समजण्यास सुद्धा सोपा आहे. तर या धड्यामध्ये नेमकं काय आहे त्याचा आपण इथे अभ्यास करणार आहोत. हा धडा आहे आपलं उपयोगितेचं विश्लेषण. या धड्यामध्ये आपण बघितलेलं आहे की गरज म्हणजे काय हे 11वीला झालेलं आहे तुम्हाला. त्यानंतर या धड्यामधले काही भाग असे आहेत की ज्या गोष्टी किंवा ज्याचे आपल्याला पाठांतर असायला पाहिजे. पहिली म्हणजे काय की उपयोगिता म्हणजे वस्तूमध्ये असणारी मानवी गरज भागवण्याची क्षमता होय. आता उपयोगिता ही जी आहे की उपयोगिता ही कशामध्ये असते तर वस्तूमध्ये असते आणि वस्तूमध्ये मानवी गरज भागवण्याची क्षमता म्हणजे उपयोगिता होय. तर हे वाक्य ही व्याख्या जी आहे ती सगळ्यांनी पाठांतर करायची. त्यानंतर आता उपयोगितेच्या बाबतीमध्ये आपण जर बघितलं तर उपयोगितेची काही वैशिष्ट्ये आहेत. उदाहरणार्थ ही सापेक्ष संकल्पना आहे. आता सापेक्ष संकल्पना म्हणजे काय की ठिकाणानुसार आणि वेळेनुसार म्हणजे काळानुसार बदलत जाते. म्हणजे हिवाळ्यात लोकरीच्या कपड्यांमध्ये उपयोगिता जाणवते. समुद्राकाठच्यापेक्षा बांधकामाच्या ठिकाणी वाळूची उपयोगिता जास्त जाणवते. म्हणजे सापेक्ष संकल्पना आहे. दुसरी आहे व्यक्तिनिष्ठ संकल्पना. कारण उपयोगितेची संकल्पना ही व्यक्तिपरत्वे बदलत असते आणि त्यामुळं उपयोगिता ही व्यक्तिनिष्ठ संकल्पना आहे. कारण ती मानसशास्त्रीय संकल्पना आहे. कारण व्यक्तीनुसार काय होत राहते उपयोगिता बदलत जाते. म्हणजेच काय की एखाद्या डॉक्टरला स्टेथिस्कोपमध्ये उपयोगिता जाणवते, परंतु सर्वसामान्य व्यक्तीला ती उपयोगिता जाणवत नाही. कारण प्रत्येकाची आवड निवड, प्राधान्य, स्वभाव, पसंती, व्यवसाय इत्यादीमध्ये फरक असतो. तिसरा आहे नैतिकदृष्ट्या तटस्थ. उपयोगितेचा हा प्रश्न 4 गुणांसाठी महत्त्वाचा आहे. या धड्यावरती उपयोगितेची वैशिष्ट्य, आणखीन उपयोगितेचे प्रकार, आणखीन घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत अशा प्रकारचे प्रश्न तयार होतात. आता नैतिकदृष्ट्या तटस्थ म्हणजे काय तर हे उदाहरण दिलेलं आहे आपल्याला की सुरी किंवा चाकूचा वापर फळे किंवा भाजीपाला कापण्यासाठी गृहिणीकडून केला जातो, तर याच वस्तूचा वापर एखाद्याला इजा करण्यासाठी देखील केला जातो. म्हणजे दोन्ही गरजा कशा आहेत वेगवेगळ्या आहेत, परंतु वस्तू काय आहे एकच आहे. म्हणजे एकाच वस्तूचा वापर करून 2 वेगवेगळ्या गरजा पूर्ण केल्या जातात. आणि म्हणून उपयोगितेची संकल्पना ही नैतिकदृष्ट्या तटस्थ असते. वस्तूनं चांगलं वाईट, योग्य अयोग्य असा कोणताही विचार न करता फक्त गरज पूर्ण करायला हवी म्हणजे नैतिकदृष्ट्या तटस्थ. त्यानंतर उपयोगिता व उपयुक्ता यातील फरक. उपभोक्त्याला दुधामध्ये उपयोगिता व उपयुक्तता जाणवते, मात्र व्यसनी व्यक्तीला दारूमध्ये उपयोगिता जाणवते पण उपयुक्तता जाणवत नाही. उपयुक्तता म्हणजे काय तर एखाद्या वस्तूचं उपयोग मूल्य आहे. म्हणजे दुधामध्ये काय आहे की उपयोगिता पण आहे आणि उपयुक्तता पण आहे. पण दारूमध्ये उपयोगिता असेल कदाचित, पण दारू पिणं शरीरास अपायकारक आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये उपयुक्तता नाही. तर ह्या दोन्हींमध्ये उपयोगिता आणि उपयुक्तता यात फरक आहे. त्यानंतर पुढे आहे उपयोगिता आणि आनंद या दोन्ही गोष्टीत फरक आहे. म्हणजे आजारी व्यक्तीला इंजेक्शनमध्ये उपयोगिता जाणवते कारण त्यामुळे त्याचा आजार बरा होतो, पण त्याला आनंद मिळतोच असं नाही. म्हणजे वस्तूमध्ये उपयोगिता आहे पण त्याच वस्तूच्या उपभोगापासून उपभोक्त्याला आनंद मिळेल असं नाही. उपयोगिता आणि समाधान यातील फरक. कारण उपयोगिता हे उपभोगाचं कारण आहे आणि समाधान हा उपभोगाचा परिणाम आहे. म्हणजे एखादी तहानली व्यक्ती 1 ग्लास पाणी पिते कारण पाण्यामध्ये तहान भागवण्याची क्षमता असते. पाण्यामधील उपयोगिता हे उपभोगाचं कारण आहे आणि पाणी पिल्यानंतर मिळणारं समाधान हा परिणाम आहे. म्हणजे तहानलेली व्यक्ती 1 ग्लास पाणी पिते, त्या पाण्यातून तिला जे समाधान मिळतं. म्हणून उपयोगिता आणि उपयुक्तता ह्या दोन्ही गोष्टींमध्ये फरक आहे. पाण्यामध्ये उपयोगिता आहे
पण पाणी पिल्यानंतर मिळणारं समाधान हा उपभोगाचा परिणाम आहे. उपयोगितेचं केवळ तात्विक मापन करता येतं, म्हणजे ती अदृश्य आणि अमूर्त संकल्पना आहे. त्यामुळे उपयोगितेचं फक्त तात्विक मापन करता येतं, म्हणजे संख्यात्मक आकडेवारीत मापन करणं अशक्य आहे. म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती तहानलेली आहे, ती पाणी पिते, त्यातून समाधानाची कमी अधिक पातळी जाणवते उपयोगितेला. पण उपयोगिता ही फक्त काय आहे, अनुभवता येते. उपयोगिता ही धनात्मक, शून्य आणि ऋणात्मक जाणवते, आणि यालाच ऋणात्मक उपयोगितेला नकारात्मक उपयोगिता असं म्हणतात. म्हणजे पाणी पिल्यानंतर आपल्याला किती उपयोगिता मिळाली हे आपण अंकामध्ये सांगू शकत नाही, म्हणून उपयोगितेचं संख्यात्मक मापन करणं शक्य नाही. उपयोगिता ही बहुपर्यायी आहे, कारण यामध्ये एका वस्तूमुळे एकापेक्षा जास्त व्यक्तींची गरज भागवली जाते. म्हणजे विजेचा वापर हा विविध व्यक्तींसाठी एकाच वेळी विविध हेतू साध्य करण्यासाठी होतो. त्यानंतर गरजेच्या तीव्रतेवर अवलंबून असते. म्हणजे भुकेलेल्या व्यक्तीला अन्नामध्ये भूक नसलेल्या व्यक्तीपेक्षा उपयोगिता जास्त जाणवते, म्हणजे गरजेच्या तीव्रतेवर अवलंबून असते. उपयोगिता ही मागणीचा आधार आहे, कारण आजारी व्यक्तीला औषधांमध्ये उपयोगिता जाणवते आणि म्हणून ती औषधाची मागणी करते. प्रश्नपत्रिकेत साधारणपणे असा प्रश्न विचारलेला असतो की उपयोगितेची कोणतीही 4 कारणं स्पष्ट करा, किंवा 4 वैशिष्ट्ये स्पष्ट करा, किंवा 4 प्रकार स्पष्ट करा. अशा प्रकारचे आपल्याला इथे वैशिष्ट्ये लिहायचे आहेत. एकूण आपल्याला 10 वैशिष्ट्ये दिलेले आहेत. त्यापैकी कोणतीही 4, 5, 6 अशी वैशिष्ट्ये तुम्ही लिहू शकतात. उपयोगिता ही मानसशास्त्रीय संकल्पना असल्यामुळं यामध्ये आपल्याला अशा प्रकारे व्यक्तीशी संबंधित असलेल्या अनेक गोष्टी इथे पाहायला मिळतात. मग सापेक्ष संकल्पना असेल, व्यक्तिनिष्ठ संकल्पना असेल, उपयुक्तता वेगळं असेल, उपयोगिता समाधान वेगळं असेल, उपयोगिता आनंद वेगळं असेल, तर या प्रकारचा आपल्याला हा प्रश्न 4 गुणांसाठी विचारला जाऊ शकतो. पुढं आहे उपयोगितेचे प्रकार. आणखीन एक सोपा भाग. पहिला प्रकार आहे रूप उपयोगिता. आता आपल्याला इथे चित्र दिलेले आहेत आणि या चित्रामध्ये आपल्याला दिसतंय फर्निचर वगैरे या ठिकाणी तयार झालेलं दिसतं आहे. म्हणजे याचाच अर्थ काय की बऱ्याचदा एका वस्तूपासून दुसरी वस्तू तयार केली जाते. म्हणजे काय होतं की वस्तूचं जे आकारमान आहे ते आकारमान बदलून उपयोगिता निर्माण होते, त्यास रूप उपयोगिता असं म्हणतात. मग मातीपासून खेळणी, लाकडापासून फर्निचर, म्हणजे वस्तूच्या मूळ स्वरूपात बदल झाला की त्यामध्ये उपयोगिता निर्माण होते, त्यास रूप उपयोगिता असं म्हणतात. त्यानंतर दुसरा प्रकार आहे स्थल उपयोगिता. म्हणजे ठिकाण बदलल्याने उपयोगिता काय होते, वाढते. म्हणजे उष्ण हवामानाच्या प्रदेशापेक्षा थंड हवामानाच्या प्रदेशात गरम आणि उबदार कपड्यांमध्ये जास्त उपयोगिता जाणवते. आणि त्याचबरोबर हे जे आपल्याला इथे दिलं आहे की वस्तूचं स्थलांतर केल्याने स्थल उपयोगिता निर्माण होते. म्हणजे एका भागात समजा महाराष्ट्रात पिकलेला हापूस आंबा असेल तर परदेशात त्याची विक्री केली, परदेशात त्याची निर्यात केली तर आपल्याला त्याच्यापासून अधिक फायदा होतो. म्हणजे स्थळामध्ये बदल झाला, ठिकाणामध्ये बदल झाला तर वस्तूमध्ये उपयोगिता निर्माण होते, त्या स्थल उपयोगिता असं म्हणतात. सेवा उपयोगिता. समाजातील विविध व्यावसायिकाकडून इतर व्यक्तींना व्यक्तिगत सेवा पुरवल्या जातात. जसं डॉक्टर असेल, वकील असेल, शिक्षक, गायक इत्यादींच्या सेवा. त्यानंतर आहे ज्ञान उपयोगिता. उदाहरणार्थ मोबाईल फोन आणि संगणकच्या विविध प्रणालीचं ज्ञान होते तेव्हा ज्ञान उपयोगिता. म्हणजे वस्तूच्या बद्दलचं ज्ञान प्राप्त होतं, त्यास ज्ञान उपयोगिता असं म्हणतात. स्वामित्व उपयोगिता. म्हणजे एका वस्तूची मालकी दुसऱ्या वस्तूकडे हस्तांतरित होते तेव्हा स्वामित्व. विक्रेत्यांकडून ग्राहकांकडे वस्तू हस्तांतरित होते. काल उपयोगिता. म्हणजे काळानुसार वस्तूंमध्ये उपयोगिता निर्माण होते. उदाहरणार्थ विद्यार्थ्यांना सुट्टीच्या कालावधीपेक्षा परीक्षा काळात पाठ्यपुस्तकांमध्ये जास्त उपयोगिता जाणवते. तसंच वस्तूचं साठवण करणं, रक्तपेढी यासारख्या उपयोगितांची ही काळ उपयोगिता आहे. उपयोगितेचे एकूण आपल्याला 6 प्रकार दिलेले आहेत. रूप उपयोगिता, स्थल उपयोगिता, काळ उपयोगिता, ज्ञान उपयोगिता, स्वामित्व उपयोगिता आणि सेवा उपयोगिता.
तर हा देखील प्रकार अतिशय सोपा आणि सहज लक्षात राहण्यासारखा आहे. परीक्षेपर्यंत आपण असे छोट्या-छोट्या संकल्पना अभ्यासणार आहोत. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.